चपात्या बनवणे हा रोजच्या स्वयंपाकातील अगदी मुख्य भाग असतो. तरीसुद्धा काही जणींच्या चपात्या फुगत नाहीत किंवा अगदी छान मऊ होत नाहीत. तर ह्या अशा मस्त मऊसूत चपात्या कशा बनवायच्या ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही बघू शकतात चपाती अगदी छान मऊ झालेली आहे आणि ही चपाती अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत कडक वातळ न होता अशाच प्रकारे छान मऊ राहते. त्याचबरोबर चपातीला छान पदर सुटलेले आहेत. चपातीचे सर्व पदर वेगळे झालेले आहेत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. कणिक घेण्यापासून ते छान मऊ लुसलुशीत चपाती कशी बनवायची ह्याच्या सर्व डिटेल्स व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. नमस्कार, वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मी गव्हाचं पीठ अगदी बारीक दळून आणलेलं आहे. बारीक दळलेल्या पिठाच्या पोळ्या छान मऊसूत होतात. पीठ जर जाडसर दळलेलं असेल तर त्या पिठाच्या पोळ्या थोड्या वेळानंतर वातळ किंवा थोड्या कडक होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला पीठ दळून आणताना अगदी छान बारीक दळून आणायचं आहे. यामध्ये थोडंसं मीठ घालून ह्याला आपण थोडं पाणी घालून भिजवून घेऊया. कणिक आपल्याला खूप जास्त घट्ट भिजवायची नाही आहे. थोडं पाणी घालून अंदाजाने आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला कणिकचा गोळा भिजवून घ्यायचा आहे. अर्ध्या ते 1 मिनिटासाठी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. त्यानंतर ह्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला ही अशीच ठेवायची आहे. ह्यामुळे कणिक छान मुरते. 15 ते 20 मिनिटानंतर परत एकदा आपल्याला थोड्या वेळासाठी कणिक मळून घ्यायची आहे. कणिक जर अगदी सॉफ्ट भिजवलेली असेल तरच त्याच्या पोळ्या छान मऊ होतात. कणिक भिजवल्यानंतर लगेच पोळ्या केल्या तर त्या मऊ होत नाही. त्यामुळे कणिक आपल्याला थोड्या वेळासाठी मुरू द्यायची आहे. तुम्ही बघू शकतात कणिक छान मुरलेली आहे. त्यानंतर एक छोटा गोळा आपल्याला घ्यायचा आहे. त्याला कणिक लावून घ्यायची आहे. इथे मी त्याची पारी बनवून घेतलेली आहे आणि यावर आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित पारीला पसरवून घ्यायचं आहे. तेल लावून झाल्यानंतर आपल्याला यावर चिमूटभर गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ टाकून घेतल्यामुळे चपाती छान फुगते. त्याचबरोबर फोल्ड करून सुद्धा आपल्याला त्यावर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा फोल्ड करायचे. 4 पुडाची चपाती आज आपण बनवणार आहोत. सर्व कडा आपल्याला अशा प्रकारे प्रेस करून बंद करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे प्रेस केल्याने याच्या ज्या कडा आहेत त्या आतमध्ये दाबल्या जातात आणि चपाती छान गोल होते. तर आपल्याला याला पीठ लावून छान चपाती लाटून घ्यायची आहे. अर्धी चपाती लाटून झाल्यानंतर याला पीठ लावून आपल्याला परत तिला पलटवून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा पीठ लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला अगदी काठाने चपाती लाटायची आहे. त्यामुळे चपाती अगदी छान एकसारखी लाटली जाते आणि ती छान फुगते सुद्धा. आपण चपाती कशी लाटतो त्यावर सुद्धा चपाती फुगेल का नाही हे अवलंबून असतं. जर चपाती एकसारखी लाटलेली नसेल तर ती फुगत नाही. छान व्यवस्थित एकसारखी चपाती मस्त फुगते. इथे चपाती लाटून झालेली आहे. एक्स्ट्राचं पीठ आपण काढून टाकूया. तर इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा अगदी छान गरम झालेला आहे. तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतरच चपाती शेकायला घ्या. त्यावर चपाती टाकून घ्यायची आहे. वरच्या बाजूने अशा प्रकारे बबल्स यायला लागले की चपाती आपल्याला पलटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता चपाती छान फुगते. त्यानंतर आपल्याला चपाती अशा प्रकारे पलटवून घ्यायची आहे. हे बघा चपाती छान फुगलेली आहे. चपाती शेकताना मी थोडंसं सुद्धा तेल वापरलेलं नाही आहे, तरीसुद्धा चपाती छान फुगलेली आहे. चपाती शेकून झाल्यानंतर आपण जेव्हा चपाती डब्यामध्ये ठेवतो त्यावेळेला तुम्ही थोडंसं तेल लावू शकतात. अशाच प्रकारे बाकी चपात्यासुद्धा मी शेकून घेणार आहे. अगदी सर्व चपात्या व्यवस्थित फुगतात. मस्त मऊसूत चपात्या होण्यासाठी आपल्याला काही टिप्स लक्षात ठेवायच्या आहेत. गव्हाचं पीठ आपल्याला अगदी बारीक दळून घ्यायचं आहे. कणिक मळताना आपल्याला कणिक अगदी घट्ट न मळता छान मस्त मऊसूत कणिक मळून घ्यायची आहे. त्यानंतर चपाती बनवताना आपल्याला पारीमध्ये थोडंसं पीठ घालायचं आहे. त्यामुळे चपाती छान फुगते. त्याचबरोबर चपाती आपल्याला अगदी छान एकसारखी लाटून घ्यायची आहे. तसेच चपाती शेकताना तवा छान गरम झाल्यानंतर आपल्याला चपाती शेकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकतात खूप छान मऊ लुसलुशीत चपाती तयार झालेली आहे. ह्या टिप्स वापरून तुम्ही जर चपाती बनवली तर छान मऊ लुसलुशीत चपाती बनेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. त्याचबरोबर असेच नवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. परत पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.